जय भीम मित्रांनो, जयवंत हिरे यांच्यावरून मिळालेली कविता मला आवडली म्हणून मी तुमच्यासाठी आणले। तर क्रांतिबा, तुला त्यांनी लग्नाच्या भरवरातीतून हाकललेलं, शूद्र म्हणून अपमानित करून अन चेतली तुझ्या स्वाभिमानाची मानवी अस्मितेची ठिणगी। तू शोधू लागलास ढोल गवार पशु शूद्र नारी हे सब ताडणकी अधिकारी या धर्मवाचनातलं सत्य। चिडफाड करू लागला साऱ्या ईश्वर निर्मित धर्मग्रंथाची, ईश्वरांची, त्यांच्या भाकड कथाची, कर्मकांडाची, ब्राह्मणी पुरोहित व्यवस्थेची। जेव्हा ब्रह्मदेव बाळंत झाला म्हणत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राच्या जन्माच्या भाकड कहाण्यांची तू केलीस पोलखोल। स्वतःच्या लेकीवर बलात्कार करणाऱ्या ब्रह्माच्या ब्रह्मत्वाला आव्हान देत विष्णू आणि त्याचे 9 अवतार, सत्यनारायण, देवधर्माच्या नावाने पुरोहितांनी चालवलेली लूट, रामाच्या रामलीला, गणपतीचा जन्म, साऱ्या भाकड कथांची केलीस चिरपाड। बळीराजाचा खून पचवणारी दिवाळी, बृहद्रथाचा खून या साऱ्यांना वाचा फोडत त्याने शूद्र म्हणून गाडून टाकलेल्या शिवबाला दिलास पुनर्जन्म। कुळवाडी भूषण म्हणून केलीस पहिली जयंती साजरी राजा शिवाजीची। क्रांतिबा, ज्यांनी अंथरल्या होत्या इंग्रजाच्या सत्तेसाठी पायघड्या अन अंमलदार कारभारी म्हणून सत्तेवर बसवली होती पकड जन्मजात। इंग्रजांनी शिक्षणाची फळे पोहोचवायला केला आरंभ शूद्र अस्पृश्य आदिवासी भटक्या विमुक्तांपर्यंत। तेव्हा पुकारले बंड त्यांनी स्वराज्याचे। त्यावेळी वंचितांना ज्ञानाची कवाडे खोलणाऱ्या इंग्रजी सत्तेची केलीस तू खुलेआम पाठराखण, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता। क्रांतिबा, तू देवधर्माच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाला आव्हान दे स्त्री शूद्र शूद्रास्ती शूद्र बळीराजा शोषित वंचितांना केलंस शिक्षित शहाणं। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले असं अज्ञानाविरुद्ध बंड करत। शेतकऱ्यांचा आसूड फटकार सत्यशोधक धर्माची फिरवलीस द्वाही, तथागत बुद्धांशी नातं सांगत। क्रांतिबा, तुझ्या मानवी हक्क लढ्याचा वसा पत्करून तुझं शिष्यत्व स्वीकारलं मूकनायकाने। मांडला जगाच्या वेशीवर धर्माच्या नावाने अधर्म आणि देवाच्या बाजारातील माणसाच्या माथी मारलेलं जनावराचं जीन। क्रांतिबा, आज तूही नाहीस, तुझा शिष्यही नाही। 19व्या शतकात तू पेरलेले क्रांतीचे बीज रुजून मानवतेचा वृक्ष फोफावला असता तर गळून पडले असते सारे भेदाभेद। जाती धर्म लिंग वर्णाच्या नावाने माणसाचे शोषण करणारे आणि माणसातल्या पशूंचा धिंगाणा घालणारेही झाली असती माणसे माणुसकीचे गाणे गाणारी। पण आजही वंचित आहेत, वंचितच माणुसकीपासून दलित न्यायाधीशालाही भोगावी लागते सजा। न्यायाचा दरवाजा ठोठावल्याची न्यायालयात आजही ब्राह्मणी वर्चस्व कसरे। जातीनुसार जगता स्त्रीवरच्या अत्याचारांना संवेदना, दलिताला पुजाऱ्याचा आणि स्त्रीला देवळात प्रवेशाचा हक्क मागत गुलामीचे साखळदंड 21व्या शतकात होत आहेत अधिकच जखडबंद। तुझ्या मूकनायक शिष्याने दिलेलं समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाची हमी देणारं संविधानही आलंय धोक्यात। धर्माधिष्ठित राष्ट्रासाठी धर्मयुद्ध सुरू झालंय। क्रांतिबा, तू झाला होता तथागतासारखा दुःखाचे मूळ जे अज्ञान ते दूर करणारा दीपस्तंभ, ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवणारा, ज्ञानाने अंधश्रद्धाची पाळेमुळे उखडून टाकणारा खराखुरा सत्यशोधक। आज मृत्यूचं संकट मानवी जीवनावर घोंगावत असतानाही धर्मांधतेने जखडबंद केलेल्या भेजाची कवाडे घट्ट बंद करून आम्ही जेव्हा महाशक्ती जागवायला अकलेचे दिवे पाजळायला लागतो, अशा वेळी तू असतोस तर तू फटकारला असतस तुझा सोडण गुलाम भेजावर केली असती शस्त्रक्रिया सत्यशोधनासाठी। मानवतेची बीजे जात धर्म पल्ल्याड जाऊन मनामनात पेरण्यासाठी। क्रांतिबा, तुझा आसूड पुन्हा अवघरायची गरज आहे, जाती धर्माचे साखळदंड तोडून टाकण्याची गरज आहे, धर्मस्थळेचे उखडून टाकून ज्ञानस्थळे उभारायची गरज आहे, सत्ता संपत्ती धर्म आणि न्यायाचे नाते उद्ध्वस्त करायची गरज आहे। कोरोनाने मरणाऱ्याच्या प्रेतांबरोबर धर्मांधतेच्या चितेला चेतवायची गरज आहे, माणसाचं माणसाशी माणुसकीचं नातं जागवायची गरज आहे। हेच तर क्रांतिबा, तुला विनम्र अभिवादन।